घराच्या वादाचा रक्तरंजित शेवट, पुतण्यानेच केला चुलत्याचा खून। बार्शी तालुक्यातील माणेगाव हादरले। बार्शी तालुक्यातील माणेगाव येथे एका जुन्या घराच्या वादाने थेट खुनाचे भयावह रूप धारण केले। नात्याचा विश्वास, रक्ताची नाळ आणि कौटुंबिक बंध एका क्षणात तुटून पडले, जेव्हा पुतण्यानेच आपल्या चुलत्यावर आणि त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला चढवला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजित चांगदेव माने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माने कुटुंबामध्ये जुन्या घराच्या पाडकामावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता। हा वाद वरवर शांत दिसत असला तरी त्यामागे राग आणि संतापाची ठिणगी धुसमसत होती। अखेर 24 जूनच्या रात्री ठिणगी भडकली आणि एका कुटुंबाला आयुष्यभराची जखम देऊन गेली। रात्री 10:30च्या सुमारास घरासमोर शाब्दिक वाद सुरू झाला। काही क्षणातच संतापलेल्या सुरेश धनाजी माने याने घरातूनच स्टीलचा भरीव शॉकअब्जर आणला आणि सिद्धेश्वर माने यांच्यावर हल्ला चढवला। आरडाओरड ऐकून त्यांचे भाऊ अजित माने धावत आले। ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपीने त्यांना देखील लक्ष्य केले। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आरोपीने अजित माने यांच्या डोक्यावर आणि शरीरावर विविध ठिकाणी प्रहार केले। गावकऱ्यांनी हस्तक्षेप करून आरोपीला रोखले, मात्र तोपर्यंत अनर्थ घडला होता। गंभीर जखमी झालेल्या अजित माने यांच्यावर प्रथम वैराग येथे उपचार करण्यात आले। त्यानंतर त्यांना सोलापूर येथील CNS रुग्णालयात दाखल करण्यात आले। अनेक वेळा त्यांनी मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत अखेर मालवली। अजित माने यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले। सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा म्हणून नोंद असलेल्या प्रकरणाचे रूपांतर थेट खुनाच्या गुन्ह्यात झाले। वैराग पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत आरोपीच्या शोधासाठी जाळे पसरवले। आरोपी फरार होण्याच्या आधीच माहिती मिळताच पोलिसांनी धाडसी मोहीम राबवत अवघ्या 24 तासात त्यास ताब्यात घेतले। संशयित आरोपीस बार्शी न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।